कृपाळू सज्जन तुम्ही संतजन, एवढे कृपादान तुमचे मज. आठवड तुम्ही द्यावी पांडुरंगा, किंवा माझी सांगा का कुलती प्रस्तुत प्राप्त प्रसंगी. उपस्थित सर्व धर्मार्थिक, समस्त महाराष्ट्र, महाराष्ट्राच्या बाहेरून आलेले सर्व साधक बंधू आणि भगिनी, सर्व उपस्थितांच्या कीर्तन सभेकरता निवडलेला अभंग, देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे महामेरू, भक्ती क्षेत्रामध्ये कलश स्थानी शोभणार, महाराष्ट्राचंच नव्हे भारतवर्षाचंच नव्हे समस्त विश्वाचं परमार्थिक वैभव श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराय यांचा मागणीपर प्रकरणातला 4 चरणाचा अभंग आज या ठिकाणी प्रासंगिक सेवेकरता निवडलेला आहे. विठ्ठल विठ्ठल प्रसंग मागणीचा आहे आणि निमित्त पुण्य स्मरणाचे पुण्यतिथीच आहे. महाराष्ट्र किंबहुना महाराष्ट्राच्या बाहेर किंबहुना अखिल भारतवर्षामध्ये नव्हे समस्त विश्वामध्ये, आता जसं दुपारी सांगितलं, काही अमेरिकेला आहेत, कोणी आफ्रिकेला आहेत, कोणी नेपाळला आहेत, अशी समस्त विश्वामध्ये आपली पांगलेली असणारी साधक मंडळी आणि या साधक मंडळीवरती ज्यांनी कृपेचं छत्र धारण केलेलं आहे असे तुमचे आमचे सर्वांचे आधार स्तंभ, तुमचा आमचा सर्वांचा असणारा आधार समर्थ सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा या थोर महात्म्याचा असणारा हा पुण्यतिथी सोहळा या घोटी क्षेत्रामध्ये आपले असणारे आयोजक मंडळी, संयोजक मंडळी, सच्चिदानंद सद्गुरु श्रीपाद महाराज ट्रस्ट घोटे अध्यक्ष असतील, उपाध्यक्ष असतील, खजिनदार असतील, सचिव असतील, सहसचिव असतील, आदी करून सर्व सदस्य मंडळी असतील, कोणत्या ना कोणत्या अंगाने या परमार्थिक कार्याला सहाय्यभूत असणारी सर्व अधिकारी, पदाधिकारी, ग्रामस्थ, भाविक बंधू आणि भगिनी असतील, या सर्वांच्या संकल्पनेतून सुंदर असा भव्य असा असणारा हा पुण्यतिथीचा सोहळा, लाईव्ह सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय. हो, नुसता इथल्यांच्यासाठी नाही महाराज, जो जो त्या अधिकाराला जाऊन प्राप्त झाला त्यांच्या सर्वांच्यासाठी ही असणारी व्यवस्था आहे. विठ्ठल विठ्ठल आणि म्हणून हे पुण्यतिथीचं निमित्त आणि त्या निमित्तानं असणारी ही जागराची मागणी, कीर्तनाची असणारी सेवा, निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. आजच्या अभंगामधून जगद्गुरु तुकोबाराय संतांशी बोलतात महाराज. वास्तवात संत दगड धोण्याशी बोलतात, पशु पक्ष्यांशी बोलतात, जडाशी बोलतात, माणसाशी बोलतात, संत संतांशीही बोलतात. त्याच न्यायानं संत देवाशी बोलतात. आजच्या भागामध्ये तुकोबारायांचं बोलणं संतांशी आहे. कोणाशी जरी बोलत असते तर बोलण्याचा विषय मात्र या जगताचं कल्याण एवढाच विषय साधूचा आहे महाराज. विठ्ठल विठ्ठल आजच्या अभंगामधून जगद्गुरु तुकोबाराय संतांशी बोलत असताना बोलायला सुरुवात करतात. कृपाळू सज्जन तुम्ही संतजन, तुम्ही संतजन कसे आहेत? जगाच्या पाठीवर कृपाळू जर कोण असेल फक्त संत. आणि म्हणून दुसऱ्या अभंगामध्ये सांगतात, चंदनाचे हात पायही चंदन, परिसा नाही ही न कवने अंग, दीपा नाही पाठी पोटी अंधकार, सर्वांगी साखर वघी गोड. हे जसे कृपा करणाऱ्या गोष्टी आहेत ना,
यांच्या पुढे जाऊन आमचे संत कृपाळू आहेत महाराज. आणि म्हणून तुकोबाराय सांगतात, कृपाळू सज्जन. नुसते कृपाळू नाही, तुम्ही सज्जन आहेत. आणि नुसते सज्जन नाही बरं का, सज्जन वेगळा आणि संत वेगळा. आम्ही सज्जनाला संत म्हणतो आणि एवढंच नाही तर सज्जनाला देव म्हणतो. काय माणूस भेटला म्हणून देवासारखा. सज्जन वेगळा आणि संत जन वेगळा आणि देव वेगळा, लक्षात ठेवा. आणि म्हणून तुकोबाराय सांगा, तुम्ही कृपाळू आहेत, सज्जन आहेत आणि एवढंच नाही तर तुम्ही संत जन आहेत. एवढं असताना माझ्यावर एवढी कृपा करा. एवढ हे कृपादान तुमचे मन. एवढं कृपेचं दान द्या. काय दान द्या? आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा. त्या भगवान परमात्म्याला माझी आठवण सांगा. आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा, किंवा माझी सांगा का कुलती. मी मात्र अडचणीत आहे. किती अडचणीत? खूपच अडचणीत आहे. इतका अडचणीत सांगण्यासारखा सुद्धा नाही. किंवा माझी सांगा का कुलती. माझी किंव त्या भगवान परमात्म्याला तुम्ही सांगा. म्हणजे तुम्हाला काय झालं सांगायला? काय झालं? मी त्या पात्रतेचा नाही. तुकोबाराय म्हणतात, अनाथ अपराधी पतित आगळा, परिपाया वेगळा नका करू. हो, मी परमात्म्याला सांगू शकत नाही. संत जन हो, तुम्ही माझा हा निरोप त्या परमात्म्यापर्यंत द्या. आणि तुम्ही निरोप दिला की तो असणारा परमात्मा तुमच्यापेक्षा कृपाळू आहे, किंबहुना तुमच्या इतकाच तोही कृपाळू आहे. तुका म्हणे तुम्ही रविल्यावरी मग मज हरी उपेक्षिना. पण तुम्ही निरविल्यावरी उपेक्षिना, तसा मात्र उपेक्षिल्याशिवाय राहणार नाही. कारण भक्ता राखी पायापाशी, दुर्जनाशी संवारी. त्याच्याकडे भेद आहे, संताकडे मात्र भेद नाही. आणि म्हणून तुम्ही माझी एवढी आठवण त्या परमात्म्याला सांगा आणि एवढं दान मला द्या. ही असणारी दानाची मागणी आजच्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय संतांकडे मानतात. विठ्ठल वास्तव सप्ताहाची परंपरा आम्हाला भागवताकडून आली. भागवतानं परंपरा दिली. पंचमुख्य वर्म सांगितलं ते मात्र आमच्याकडून हुकलं आणि बाकीचं मात्र सगळंच आपलं. जे भागवतानं सांगितलं मेलेल्याचा उद्धार हा सप्ताह करतो. आता फक्त उद्धारच राहिला नाही, बाकी सगळं चालू आहे. हो महाराज, धुंदुकारीचा उद्धार 7 दिवसात नुसत्या श्रवणाने झाला बरं का. म्हणजे काय फक्त नामधारकाचा उद्धार होतो असं नाही. आमच्या डोक्यामध्ये काही गोष्टी भरलेल्या आहेत बरं का. ज्ञान प्राप्तीचे जे मार्ग सांगितले ना, त्याच्यामध्ये सगळ्या मार्गाने उद्धार आहे. सगळ्या मार्गाने उद्धार होईल, पण त्या मार्गाला आम्ही टिकलो पाहिजे. टिकलो तर उद्धार आहे बरं का. श्रवण मनन निधी ध्यासन तत्व पदार्थ शोधन विवेक वैराग्य समाधी षटक मुमुक्षुत्व हे सगळ्यात आम्ही जर कसाला उतरलो, निष्काम कर्म निष्काम उपासना आमच्याकडून घडली तर आमचा उद्धार बाकीच्या मार्गाने होणार आहे. पण आम्ही त्याच्यात कशालाच पुरत, कशातच टिकत नाही. आणि म्हणून साधून शेवटचं साधन तुमच्या आमच्यासाठी काढलं, पण विचार करून काढलं महाराज. ज्याला जीव ब्रह्म ऐक्याचं साक्षात साधन वेदांत शास्त्रानं सांगितलं आणि महात्म्यानं तेवढंच साधन घेतलं आणि तुमच्या आमच्या घरी महात्मा राहा. विठ्ठल विठ्ठल. आणि म्हणून आम्हाला गरज उद्धाराची. का गरज उद्धाराची? इथं जर उद्धार झाला नाही, पुन्हा चंद्र सूर्य आहे तोपर्यंत सुटका. आता इथंच आम्हाला सापडले, स्टेशनही सापडलं, गाडी सापडली. पुढं
स्टेशनही सापडत का नाही सांगता येत नाही, गाडी मिळेल का नाही सांगता येत नाही. आणि म्हणून येण्याची शरीरे शरीरा येणे सरे किंबहुना येर धारे चिराकडो. पण अनादी कालचा तो जीव आहे. जेवढे धूर्त आणि शहाणे होते ना महाराज, जेवढे हिताच्या ठिकाणी जागे होते ते सत्ययुगातच मुक्त झाले. जे त्याच्यापेक्षा सेकंड क्लास वाले होते ते त्रेतायुगात मुक्त झाले. जे पास क्लास वाले होते ते द्वापार युगात मुक्त झाले. आणि जे शेवटच्या बेंचवरचे होते ते अजून आत बसले. आणि नुसते आत्मत नाही महाराज, इथं येऊन म्हणते आता पुढे राहिलं का. कोणत्या काळात हे पास होते विचार करा. अरे त्यांनी म्हणायला पाहिजे काही मी उद्धार पावेल, ते म्हणायचं सोडून दिलं ना, आता पुढे राहिलं का म्हणतात. सांगा ना कधी पास होते. गंधावाले माळीवाल्यांचं सांगते यांची पास होण्याची अजिबात शक्यता. विठाल विठाल वास्तवात जर बघायला गेलं तर इतकं सोपं आहे महाराज पास व्हायचं. किती सोपं आहे. या मंदिरात आले ना आणि चुकून जरी तुमच्यावर दृष्टी पडली ना, हो चुकून म्हणतो बाबा तरी पास होता. नाही महाराज, जगाच्या पाठीवर जे तुम्हाला सापडलं ना ते कोणाला सापडलं नाही महाराज. फक्त उगा आता इथं कार्यक्रम ठेवला आहे सांगावं लागत म्हणून सांगत नाही मी. जे तुम्हाला सापडलंय ना, जे प्राप्त झालं ते जगाच्या पाठीवर कोणाला प्राप्त नाही. भगवान शंकराला जी अनुभूती ती तुम्हाला अनुभूती आहे. लक्षात घ्या. नारद महर्षींना नामाच्या चिंतनाने जो अनुभव आहे तो तुम्हाला अनुभव आहे. नारद भक्तिसूत्र बघा नसल तर आपण लहान्याच्या पंक्तीला बसायचंच कशाला. भगवान शंकरासारखे जे अखंड नाम साधनेमध्ये तुम्ही त्यांचे जोडीदार आहेत. जगाच्या पाठीवर सगळ्यात अगोदर गीता सांगितली सूर्याला परमात्म्यानं. म्हणून सूर्यदेव तुमचा ज्येष्ठ गुरुबंधू आहे. लक्षात ठेवा. गीता म्हणजे काय. 700 श्लोक. अगो 700 श्लोक ही चर्चा आहे. 700 श्लोक ही चर्चा आहे. चर्चा. पण चर्चा कधी होते. आधी तुम्हाला जे पाहिजे ते दिलं आणि त्या देण्याच्या संबंधानं चर्चा सुरू झाली. तिचं नाव गीता आहे. गीता नाम विख्यात सर्व वाङ्मयाचे मथी आत्मा जेणे हस्तगत रत्न होय. आधी तो आत्मा हस्तगत करून दिला अर्जुनाला आणि मग प्रश्न मग उत्तर सुरू झाली. तिचं नाव गीता आहे. तुम्हाला 4 भिंतीच्या आतमध्ये जे सांगितलं ना तेच अर्जुनाला तिथं सांगितलं. आणि तुमचं आमचं जे सुरू होतं ना ते अर्जुनातून परमात्म्यातून सुरू झालं. आणि त्याचं नाव गीता आहे. म्हणून आपल्या साधकांच्या चर्चा ह्या दुय्यम किंवा गौण चर्चा नाही किंवा ह्या बाष्कळ चर्चा नाही, गीतेच्या तोडीच्या चर्चा आहेत. लक्षात ठेवा. म्हणून तुमचा आमचा सगळ्यांचे ज्येष्ठ गुरुबंधू सूर्यदेव लक्षात ठेवा. पुढे सूर्याने ती मनूला सांगितली, मनून इक्ष्वाकुला सांगितली, ज्याच्या कुळामध्ये भगवान श्रीरामचंद्र प्रभूने अवतार घेतला. सांगा मग आपण किती भाग्याचे. विचार करा ना. कधी करतो का विचार. सद्गुरु आले फुकट, अनुग्रह दिला फुकट, माळ सद्गुरूचीच. ते म्हणजे इथं काय नाही लागत. इथं काही लागत. गुरुलाच विचारतो तुमच्याकडे, आम्हाला वाटलं तुमच्याकडे असं माळ. इतकं फुकट मिळालं ना महाराज, एवढं फुकट मिळालं आणि म्हणून त्याची किंमतच नाही. किंमत ज्याने ज्याने नाही धरली तो मैदान ठिकापुरा तैसा उगाची असे. कानदेवाच्या परिवरी लोह्या मुकल्या हाती सहस्रवरी, ते तर पैसोनी उपवास करी का दरिद्रीची. दरिद्रीच आहे महाराज. पण ज्याने विश्वास धरला तो देव धरत. दुसरं काही मधलं स्टेशन त्याला माहितच का.
सद्गुरूच्या तावडीत सापडलाय. हो, आणि म्हणून मस्त महाराज असतील, मस्त परमार्थ चालू असेल, पण तसा तुमचा चालू आहे ना, तसा जगात कुठंच नाही महाराज. विठ्ठला विठ्ठला आता हे लाईव्ह रेकॉर्डिंग आहे, मला याची जाणीव आहे, तरी पण माझा अनुभव सांगतो तुम्हाला. आता काय आपल्या घरातलंच कीर्तन अनुभव सांगायलाच आलोय आपण. माझा स्वतःचा अनुभव सांगतो. मी माझ्या जीवनात इतका मोठा गुरु केला होता, तुम्हाला कुठं होतं म्हणजे किती मोठा होता. मी इतका मोठा गुरु केला होता का आमच्या नगरला कीर्तन होतं रात्री, आणि नगरला कीर्तन झाल्यानंतर बाबा त्या गुरुच्या गाडीचा नंबर घ्यायला रात्रीच्या अंधारात आम्ही अर्धा किलोमीटर पळत. काय त्या नंबरने उतार होणार होता आमचा. एक भाव असतो, आणि सांगू का, जिथं काहीच मिळत नाही ना तिथं जास्त भाव असतो. जिथं काहीच मिळत नाही ना तिथं लय भाव, आणि जिथं सगळं ऐकत मिळत महाराज तिथं काहीच नाही, भावच नाही. तुम्हाला सांगतो असे बरेच दिवस गेले, पण मी पहिल्यापासून आमचं तसं म्हणजे आमच्या घरात वडिलांचा परमार्थ होता. मग आम्हाला सगळे काही कीर्तन प्रवचन काही नवीन नव्हते. कीर्तनामध्ये आम्ही गुरुचे एवढं महत्व ऐकायचो, गुरुचं एवढं महात्म्य ऐकायचो, आणि म्हणलं आपण तर इतका मोठा केलाय तर काहीच नाही. गुरुचं शिष्याचं कोणतंच नातच नाही, काहीच नाही, नातच नाही काही. मग आपलं चुकलंय का गुरु चुकलाय? काहीतरी तर दोन्ही पैकी झालं असेल ना. असे बरेच दिवस गेले, आणि 1997 साली मी मोटरसायकल घेतली नवीन, आणि त्या वेळेला सुझुकी मॅक्स 100 लाल कलरच्या मोटरसायकलची क्रेज आली होती, तुम्हाला आठवत असेल. आणि ती मोटरसायकल घेतली, आणि त्या मोटरसायकलवर नरोडे सर, मी आणि आमच्या शेजारी एक संभाजी पाटील नावाचा आमच्याच वयाचा एक सद्गुरू असतोय. आम्ही तिघजण ट्रिपल सीटवर त्या मोटरसायकलीवर आळंदीला गेलो. आळंदीला गेल्यानंतर आता सारखी आळंदी नव्हती, काही नव्हतं बघा. गेलो आम्ही, आम्हाला पुजाऱ्याने विचारला अभिषेक करायचा का, म्हणलं करू. आणि अभिषेक करायला बसलो. आमचा अभिषेकच जवळपास अर्धा पाऊण तास, 1 तास झाला बाबा. इतका दिवस आणि इतका असं प्रसन्न छान वाटलं. अभिषेक झाल्यावर मला आम्हा तिघांना त्या पुजाऱ्याने विचारलं, माऊलींना आता तुम्हाला काही मागायचं असलं तर मागा, बडबड करू नका. विठ्ठल विठ्ठल माऊलींना तुम्हाला आता काय तुमच्या मनामध्ये अंतःकरणामध्ये जी इच्छा असेल ना ती इच्छा माऊली जवळ मागा. म्हणलं आपल्या अंतःकरणात इच्छा आहेच. हा जो काही घोळ चालू आहे ना अंतःकरणामध्ये, ही जी तळमळ चालू आहे ना, गुरु केलाय तरी अजून गुरुचं शिष्याचं कुठं मेळ बसला नाही. नेमकं काय भानगड आहे माऊली? आम्हाला असा गुरु आमच्या जीवनामध्ये येऊ द्या तर तो आमच्या आयुष्याला आमच्या सोबत राहायला पाहिजे. हे मागणं तिथं माऊलींना मागितलं होतं, आणि त्याच्यानंतर आम्ही विसरून गेलो. पण त्याच्यानंतर कर्म धर्म संयोगानं ताई साहेबांचं कीर्तन गावात झालं. तर अगोदरचे परमार्थिक असल्यामुळे आम्ही आमच्या काठ्यात होतो. काहीच कीर्तन आवडलं नाही, पटलंच नाही. पण 2 पोरी गावातल्या त्या आल्या, एवढे प्रश्न इतकं रोखोक झाल्या. त्यातून 2 पोरी आल्या हाताला हात धरून, आणि ताईनं म्हणलं तुम्ही जे सांगितलं ना आम्हाला तसा अनुभव पाहिजे. आता पोरींनी अनुभव घ्यायचं म्हणतात म्हणून नेमकं काय म्हणून नरोडे सरांनी आम्ही 2 जण गेलो त्यांच्यासोबत, त्या 2 आम्ही 2 जण असे मिळून पहिल्या 4 जणांना अनुभव झाला गावात. आणि तिथून पुढं जे सुरू झालं महाराज, तर माऊलींना जे जे मागितलं होतं त्याच्यामध्ये तसभरही माऊलीने कमी केलं नाही. कृपादान केले संती Yeah.
आपली मालिका हिच्याकडे कोणाचं लक्ष असेल नाही तर नसेल, पण माऊलीचं लक्ष लक्षात ठेवा. म्हणून माऊलीचे खरे उत्तराधिकारी जर कोण असेल तर तुम्ही हे सगळे. आपल्याला किती पटत हा भाग ज्याचा त्याचा आहे. मी कोणाचा पेपर तपासायला आलो नाही, हो, पण माऊलीने आजही माऊलीचा समाधीचा दगड हा दगड नाही महाराज, त्या दगडाखाली माऊली आज कृपेच्या अंगाने आज जिवंत. तुम्ही जे मागाल ते आज तिथे आहे. आणि म्हणून जे पोट भरायला निघाले ना, सगळ्यांचं टीचित चाललंय महाराज, तर परमार्थाचा लवलेश मात्र तिथे सापडत नाही. आणि तुम्ही जर उधार मागितला तर माऊली दिल्याशिवाय राहत नाही. माऊलीला उधार मागितला तर ती इकडे श्रीपादावर पाठवून देतात. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. विठ्ठले कृपा केली म्हणजे काय केलं? अहो, तोच विठ्ठल गुरु झाला. पण नुसता गुरु झाला नाही, गुरु होऊन आपल्या दारात आला. लक्षात ठेवा. आणि म्हणून जगाच्या पाठीवर सगळ्यात किमती वस्तू काय असेल तर तुमचे सद्गुरु हे किमती वस्तू आहे. का? आम्हाला काही प्राप्त होईल पण सद्गुरु प्राप्त होणार नाही. जगाच्या पाठीवर कोणतीच गोष्ट अशी अशक्य नाही जी आम्हाला प्राप्त होऊ शकते, पण सद्गुरु मात्र प्राप्त होतील. येतो न घडी सायासी, हे मात्र घडू शकत नाही. आणि म्हणून जेवढी 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 जिज्ञासू मंडळी होती ना, त्यांना देवाकडे सद्गुरूची मागणी केली आणि देवाकडे सद्गुरूचीच मागणी करायची, दुसरं काही मागायचं नाही. अनेक दुसरे मज नाही आता, नेमिलिया चित्तापासून या देवा, आता दुसरं आम्हाला काही नको. आणि जो दुसरं काही नको म्हणतो ना, त्याचं नाव संत आहे. दुसरं आता आम्हाला काही लागतच नाही, आता कशाचीच गरज नाही. काही मागणे आम्हा अनुचित. ज्याचं मागायचं संपलं ना, तो भक्त या पदाला पोहोचला. म्हणून मागणं संपलं पाहिजे. मागणं संपलंय तरी आजच्या अभंगामध्ये मागणं मागतात का? आजचं जे मागणं आहे ना, ते जीवाच्या कल्याणाचं आहे. ते व्यावहारिक नाही, लौकिक नाही. ऐहिक सुख त्यानं आम्हाला प्राप्त होणार नाही, त्यानं जीवाचं कल्याण होणार आहे. मगाशी दुपारच्या कीर्तनामध्ये सांगितलं ना, बाकीचे जेवढे धर्म म्हणून शिकवतात ते मानव धर्म शिकवतात, पण आमचा साधू मात्र स्वधर्म शिकवतो. स्वधर्म हा बापा तोच नित्य यज्ञ दानपा, म्हणून वर्तता तेथ पापा संचारू नाही. जगाच्या पाठीवर स्वधर्म शिकवणारा एकच आहे, त्याचं नाव सद्गुरू आहे, किंवा त्याचं नाव संत आहे. त्यानेच फक्त आमचं कल्याण होणार आहे. एक मला कल्याणाची काय गरज आहे? कल्याणाचं नाव तुझं राहिलं लागत आहे का? कल्याण कोणाला नाही लागत. म्हणजे का? पोराला 2 लाख पगार आहे, सुनाला 1.5 लाख पगार आहे, नातू नोकरी लागली, बायकोची पेन्शन आहे आणि माझी पेन्शन आहे. हलक्या ती 5 लाख रुपये झाले. आणि मग कल्याणा वाचून काय आवत उभं राहिले? ऐका, मागचं पुण्य होतं, मागचं कर्म चांगलं होतं म्हणून आता लाडू खातोय, पण आताचं कर्म
कधीपासून भोग भोगत आलोय महाराज. गाय झालं का बैल होतोय, बैल झालं का डुक्कर होतोय, डुक्कर झालं का गाढव होतोय, शेळी होतोय, बोकड होतोय, कोंबडी होतोय. कधीपासून चाललंय याच. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम इह संसारे खलु दुस्तारे कृपया पारे पाहे मुरारे भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम. आचार्य सांगतात मूर्खा, आता तरी भर. का भर? आतापर्यंत जसा 12च्या भावात गेला ना तसा आता जर भरला तर जाणार नाही, आणि नाही भरला तर गेल्याशिवाय राहणार नाही. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, नाही भरला तर जन्म वाया जाणार. किती पैसे असले, किती बँक बॅलन्स असला, किती शेती असली, किती इस्टेट धंदा मोठमोठा असला तरी सुद्धा परमात्म्याला नाही भरला तर नरदेह मिळून सुद्धा वाया जाणार आहे. मग वाया जायचंय का कारणी लागायचंय, कारणी लावायचा आहे, हा विचार ज्याचा त्याचा आहे. म्हणून सांगून जाईल, मनाच्या मार्गाने किती परमार्थ करा, देव प्राप्त होत नाही. प्राप्त असून प्राप्त होत नाही. म्हणून सांगावं लागलं, मनोमार्गे गेला तो तेथेची मुकला, हरिपाठी स्थिरावला तोची धन्य. मग आता हरिपाठी स्थिर व्हायचंय का उड्या मारायच्या? हरिपाठी स्थिर व्हायचंय का उड्या मारायच्या? आणि स्थिर होतोय का उड्या मारतोय? हरिपाठी स्थिर व्हायचंय. हरिपाठ झाल्या उड्या मारल्या तरी स्थिरच आहे तुम्ही. डोंबाऱ्याची पोरगी असते ना, पंढरपूरच्या वाळवंटात चंद्रभागेचा खेळ चालतो महाराज डोंबाऱ्याचा. डोंबाऱ्याचा खेळ. ती पोरगी ह्या बांबून त्या बांबूवर दोरीने चालत जाते महाराज. पण नुसती चालत नाही जात, जाता जाता आम्हाला बाय बाय करते. खालचे आपल्याला बाय बाय केला, टाटा केला. जसा टाटा बघ तसे टाळ्या वाजवते. खालचे टाळ्या वाजवता वाजवता नाचायला लागते. नाचता नाचता डोक्यावर कलश घेतली, परत त्याच्यावर कलश, परत त्याच्यावर कलश, आणि एवढं सगळं करून सगळं अंग नाचवते. कधी पडली तुम्ही भेटायला गेले असं झालं का कधी? डोंगराची पोरगी पडली आणि पुढचे 2 दात पडले, दवाखान्यात भेटायला जावं लागलं, असं कधी झालं? बाथरूम मधून घसारली आणि खुबा उखाडला, हे झालं का नाही? झालं ना. ही बाथरूम मध्ये घसरायचं काही कारण नव्हतं, पण घसर का? ही जी काहीच करीत नाही ना ती घसरू शकते. पण तिकडं एवढं सगळं करते महाराज, सर्वांगाने नाचते. पण लक्षात ठेवा, नाचत असताना तिच्या डोक्यावरच का पडत नाही तर डोकं स्थिर आहे. हे मला सांगायचंय. सगळ्या अंगाने नाचणं चालू आहे पण डोकं मात्र स्थिर आहे. तुम्ही किती नाचा, फक्त डोकं स्थिर ठेवा. विठ्ठल डोकं स्थिर तेव्हाच राहील, फक्त त्याच्यामध्ये स्थिर जो आहे ना तो बसला पाहिजे. बर का? स्थिर काय स्थिर आहे? परमात्मा स्थिर आहे, त्याला सेटल आहे, त्याला सेटल म्हणतात. पोरगा बघायला गेलं म्हणजे काय करतोय पोरगा? म्हणजे नोकरी करतोय, पक्का आहे का? कायम आहे का? काय परमनंट? हो म्हणजे परमनंट. म्हणजे डोळे दाखवून पोरगी द्या. हा परमनंट कधी लोकल होऊन जातो कळत, कधी सेटल अनसेटल होतो कळत नाही, कधी रुळावरची गाडी घसरत सांगता येत नाही. हे आमच्या सेटलच्या व्याख्या आहेत. जगाच्या पाठीवर अणूपासून रेणूपर्यंत सगळे अनसेटल आहे, काही स्थिर नाही. जेवढं जेवढं मायेत आहे महाराज ते सगळं अनसेटल आहे, एकही स्थिर नाही. नदी प्रवाहित होते, काल जे पाणी होतं ते आज नाही, 1 तासापूर्वी जे पाणी होतं ते आता नाही, 10 मिनिटापूर्वी जे पाणी होतं ते आता 1 मिनिटापूर्वी नाही. का? स्थिर नाही. जेवढं जेवढं दृश्य जगत आहे
हे सगळं अनसेटल अस्थिर आहे, सारखं चालू आहे. मायेचा जेवढा कारभार, जेवढं मायेने उठवलं ते सगळं अस्थिर आहे. जगाच्या पाठीवर एकच वस्तू स्थिर आहे आणि त्या वस्तूचं नाव परमात्मा आहे. लक्षात ठेवा, तो परमात्मा जो स्थिर आहे ना, त्याला डोक्यात घेतला का तुमचं डोकं स्थिर आहे. तुम्ही काही केलं तरी ते हलत नाही. आणि त्याला डोक्यात जर नाही घेतलं, छोट्या छोट्या गोष्टी लोक म्हणतात तू आपलं डोकं हलू नको. सांगतोय मी तुला, तू काही कर पण आपलं डोकं हलू, याचा अर्थ याचं डोकं हलत आहे. आणि डोकं हलत त्या अर्थी याच्या डोक्यामध्ये स्थिर असणारा परमात्मा फिट झाला. परमात्म्याला फिट करून घ्यायचं, इकडं तिकडं कुठं ठेवायचं नाही, त्याला डोक्यात ठेवायचं. लक्षात ठेवा, त्याला आपला करून घ्यायचंय. आपुला तो एक देव करून घ्यावा, आपुला तो एक देव करून घ्यावा, आपुला तो एक देव करून आपला तो एक देव करून घ्यायचा. आणि करून घ्यायचा आणि इकडे तिकडे ठेवायचं नाही, त्याला डोक्यात ठेवायचं. हरे बुद्धी जपे ओ नर दुर्लभ. आणि ठेवतो, देवदेव करतो, पण पायानं, पण हातानं, कोण तोंडानं. बाबा सांगायचे माई तीर्थयात्रा घडो, ते त्यांनीच म्हणावं फक्त गाण पडो. आम्हाला वाटतं काय गाण आहे, ते म्हणले आपल्यासारखं कोणाचंच चालत नाही. तर जेवढं आपलं चालतं तेवढं कोणाचं चालत. बाबा सांगायचे किती चालत असतं व्यवहारात, परमार्थात मात्र गहाण आहे. लक्षात ठेवा, माऊलीचं पण तेच म्हणणे भाऊ, परमात्मा डोक्यामध्ये ठेव, नित्य सत्य मीत हरिपाठ जासी. कसा हरिपाठ पाहिजे? नित्य पाहिजे, नित्य. फक्त 5 ते 6 नाही, फक्त 5 ते 6 हरिपाठ तेवढा नाही, नित्य. तो सत्य पाहिजे. सत्य एकच आहे. काय सत्य? सत्य तू, सत्य तू, सत्य तू विठ्ठला. परमात्मा सत्य. मग जर विठ्ठल सत्य आहे तर त्याच्या पाठाला विठ्ठल पाठ म्हणायला पाहिजे का नाही? पांडुरंग पाठ, विठ्ठल पाठ, राम पाठ, कृष्ण पाठ. काय म्हटलंय? कोणता हरी सांगा ना. आता आपल्या अधिकारी सांगायचे म्हणजे तेल्याचा हरी का तांबळ्याचा हरी?